brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। जी अजित पवार गट आहे राष्ट्रवादी, त्या गटाला फायदा पोहोचवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया पहिल्यांदा लागलेली की मला न्याय फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या कायद्याकडूनच मला फक्त मिळू शकतो। ह्या चुकीच्या माणसांकडे उद्या नगरपालिका ह्यांच्या हातात गेल्यावर ही काय देत आली, स्वतःची ह्यांची अतिक्रमण, स्वतःची रहिवासी बांधकाम असताना कमर्शियल यूज, मग ही अशी लोक जर उद्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर लोकांवर काय करतात? बारामती नगरपालिकेची निवडणूक ज्या व्यक्तीमुळे स्थगित झाली आहे ते अभिजित कांबळे सोबत आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, नेमकं काय घडलंय? तुम्ही 4 दिवसांपूर्वी एक सांगत होतात की नगराध्यक्ष पदावरती तुमचं ऑब्जेक्शन आहे, नेमकं काय घडलं होतं आणि आज निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा स्थगित झालेली आहे? जी बारामती निवडणूक प्रक्रिया 2025 ची जी नगर परिषद मार्फत लागलेली होती ही पूर्णपणे संशयातच होती की एखाद्या विशिष्ट पक्षाला, जी अजित पवार गट आहे राष्ट्रवादी, त्या गटाला फायदा पोहोचवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया पहिल्यांदा लागलेली आणि आमचे अनेक आक्षेप होते, ते आक्षेप आमच्याच विरोधात वापरले गेले आणि माझ्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी, माझी पहिल्यापासून एकच मागणी होती की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा। निवडणूक अधिकाऱ्यांनी माझ्यावर 353 सारखे म्हणजे गंभीर गुन्हे माझ्यावर दाखल केले। म्हणजे माझं त्यांच्या बरोबर काही वार्ता नाही, काय नाही, म्हणजे कशाही प्रकारे म्हणजे 353 दाखल होईल अशा कुठल्याही घटना त्या बाबतीमध्ये नव्हत्या, पण तरी पण माझ्यावर वेगळ्या प्रकारे विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले, दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो का? फार मोठ्या प्रमाणात दबाव माझ्यावर आणला गेला। पण काही आपण म्हणतो ना, संविधानाची बळकट ताकद आपल्या बरोबर होती, मला कायद्यावर विश्वास होता, म्हणून मी माझ्या मार्फत न्यायालयाकडे मला फक्त होप, म्हणजे मला आशा होती, ते होतं की मला वाटत होतं की मला न्याय फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या कायद्याकडूनच मला फक्त मिळू शकतो। आणि तशा प्रकारे मी ज्या प्रकारे ॲलिगेशन घेतलं, पहिल्यांदा ॲलिगेशन हेच होतं की रोटेशन प्रमाणे जे अनुसूचित जातीला 2022 ला बारामती नगर परिषदला नगराध्यक्ष पद होतं, ते न देता अचानकच काय बदल झाला आणि जेव्हा अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष पदासाठी याचं होतं तर ओपन कॅटेगरीसाठी खुलं झालं। म्हणजे ही छोट्या छोट्या नगरपालिका चुका करत गेल्यात, त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार ईमेलद्वारे तक्रारी चालूच होत्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे। आणि दुसरा प्रकार झाला जे प्रभाग रचनामध्ये, बारामतीची एकूण लोकसंख्या आहे 1,09,62, पण आणि प्रभाग आहेत 20, आणि जर कमाल आणि किमान प्रमाणे जर केलं, कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 15% असतात, तर 1 लाखाला 20 प्रभागाने भागलं तर प्रत्येक प्रभागामध्ये साधारणपणे मतदार संख्या यायला पाहिजे होती 5,000 आणि कमीत कमी 4,500 आणि जास्तीत जास्त 5,750। पण प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो आपल्या भागामध्ये अशोकनगर ह्या भागामध्ये आहे, जळूची ही भागाला गाठ, तो 2700 मताचा, आणि प्रभाग क्रमांक 20 जवळजवळ 7,200, म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात फरक। आम्ही त्या प्रत्येक वेळेस आम्ही आक्षेप नोंदवायचो, अधिकाऱ्यांना आम्ही विचारायचो कायदा काय आहे, अधिकारी आम्हाला कायदा दाखवत नव्हते, काय नव्हतं। मग ह्या प्रत्येक निवडणूक जे अधिकारी होते त्यांच्यावर आम्हाला संशय येतच होता की ही प्रक्रिया लोकशाहीची नसून ही हुकुमशाहीची होती। अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की ज्या त्या टायमाला आम्ही आक्षेप नोंदवलेले होते। पण ही निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने रद्द झाली आहे, नगराध्यक्ष पदावर ऑब्जेक्शन काय होतं? तुम्ही कोर्टात कशा पद्धतीने याचिका दाखल केली आणि एक कोर्टाचं काय म्हणणं होतं, निवडणूक प्रक्रियेवर हरकत का घेण्यात आली? सर, जेव्हा निवडणूक प्रक्रिया आम्ही चालू होती, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे सचिन सदाशिव सातव, तर यांनी अनेक मोठी बांधकामे बेकायदेशीर केलेली आहेत। त्यांची पहिल्यांदा अख्यात मोठा आक्षेप त्यांच्यावर स्वतःवर काय होता, सचिन आणि नितीन सातव यांच्या नावावर एनए ऑर्डर मध्ये, जे एनए ऑर्डर झालेलं आहे फलटण रोडला त्यांचं महालक्ष्मी शोरूम मध्ये, तरी 1 एकरचा भूखंड जो नगरपालिकेच्या मालकीचा आहे खुला जागा, तो सचिन आणि नितीन सातवाच्या नावावर।
म्हणजे मालकी कोणाची असते ती सरकारची असते, पण मालकी कोण आहे, वापर कोण करतोय, त्याच्यावर अतिक्रमण कोणी केलंय? सचिन सदाशिव सातव जे नगराध्यक्षाचे उमेदवार, हे असे आमचे त्यांच्या बाबतीमध्ये 4-5 आक्षेप होते. त्यांच्या इतर ज्या अजून बिनविरोध आलेले आहेत उमेदवार त्यांच्यावरही होते, पण आम्ही काय ते आक्षेप घेतले नव्हते त्या टायमाला. पण ह्या 7 जणांवर जे विरोधी पक्ष नेते आहेत सुनील सस्ते, त्यांच्या पत्नीच्या नावावर एवढी मोठी डेअरी खोललेली आहे, बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. आणि कुठं केलेलं आहे? जे स्थापत्य म्हणून एक एजन्सी आहे नगरपालिकेची घर मोजणीसाठी, ते पोरं त्या आतल्या एक प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये राहत होते, त्यामध्ये ते नोंदी आल्या नव्हत्या. पण सरळ सरळ सर दिसते पत्र्याचं शेड आहे, बेकायदेशीर बांधकाम आहे. पण हे सांगायला काही गरज नाही. तुम्ही या संदर्भात आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाचं काय निदर्शन आलं किंवा काय निर्देश दिलेले होते? आम्ही अख्खे जास्त आर्ग्युमेंट ह्याच्यामध्ये झालतं. जितेंद्र बबनराव गुजर यांच्या बाबतीमध्ये झालतं. तर काय झालता विषय, तर 12 तारखेला त्यांच्या नगरपालिकेकडून त्यांनी मालमत्ता जी त्यांच्या नावावर होती मालमत्ता, त्याचा मालमत्तेमध्ये हे केलं की नो ड्यूज, म्हणजे कोणत्याही प्रकारचं थकबाकी नसल्याचा त्यांनी दाखला मिळवला. पण आमच्या आक्षेपमध्ये 24/11/2025 रोजी आम्ही नगरपालिकेकडून एक बिल घेतलं, जे तिथले एचओडी आहेत त्यांच्याकडून घेतलं, बिल घेतलं. तर त्या बिल मध्ये त्यांच्यावर थकबाकी ज्या हित आहे त्यांचा गाळा 1,35,000 रुपयाची थकबाकी दाखवत होती. मग आता कुठल्या स्वरूपामध्ये, आणि कोर्टामध्ये त्यांच्या वकिलाने असं दाखवलं की आम्ही नगरपालिकेला चेक भरलेला आहे अगोदर. आता चेक भरलेला असेल तर त्याच्या एंट्री कुठं ना कुठं असतील नगरपालिकेच्या. मला तर नगरपालिकेवर विश्वासच नाही राहिला त्यांच्या प्रोसेसवर. एका मिनिटात त्यांनी आणलं की थकबाकी नसल्याचा दाखला. आणि जर नगरपालिकेची पण एक बँक आहे जी त्या वेळेचा काय तर चेक नंबर असेल, कुठं जर वटवलेले ते एंट्री असतील, ह्या बाबी अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या, त्या चुकीच्या होत्या. आता मला फक्त वरती अपील केल्याशिवाय, वरच्या कोर्टामध्ये अपील केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. नगराध्यक्ष पदाबाबत आक्षेप असल्यामुळे पूर्ण प्रक्रिया रद्द झाली आहे. कसं बघता? काय नेमकं आनंद झालाय किंवा तुमच्या लढ्याला यश आलंय असं वाटतंय? सर, ही बारामती नगर परिषद म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्या टॅक्स पेअर, म्हणजे लोक टॅक्स कर देतो आपण, घरपट्टी, पाणीपट्टी आणि विकास कर, विविध प्रकारचे आपण विकास कर देतो. आणि अशा ह्या चुकीच्या माणसांकडे उद्या नगरपालिका ह्यांच्या हातात गेल्यावर ही काय देत आली? स्वतःची ह्यांची अतिक्रमण, स्वतःची रहिवासी बांधकाम असताना कमर्शियल यूज. मग ही अशी लोक जर उद्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर लोकांवर काय करतात? मी अनेक माझ्या भाषणांमध्ये मी उल्लेख केलेला आहे की प्रश्न जातीचा पण नाही, पण ज्यांच्याकडे सत्ता आणि विशिष्ट लोक आहेत त्या लोकांना वेगळी वागणूक. 16,000 स्क्वेअर फुटाच्या बांधकामाला जर तुम्ही 30,000 घरपट्टी आकारत असाल तर हे अन्याय नाही का? माझ्यासारखा पत्र्याच्या घरामध्ये राहणारा माणसाला 7-7, 8-8 हजार रुपये घरपट्टी, 600 स्क्वेअर फुटाचं घर माझं पत्र्याचं. आता माझी जुनी घरपट्टी ही आहेत, मग ही माझ्या अन्याय होत नाही का? सगळीजण टॅक्स देणार आहेत, प्रत्येकाचा अधिकार आहे. नगरपालिका काय देते लोकांना? पण आता 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार होतं, आता कसं वाटतंय? नेमका 20 दिवसांचा कालावधी वाढवून मिळालाय. काय तुम्ही या भागातली रणनीती काय असणार आहे या कालावधीमध्ये? मला आनंद तर झालाच, आणि कोर्टाच्या निर्णयामुळे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमुळेच हे पुढे गेलं. कुठले जे स्टेटचे आहेत ते सेंट्रलचे आहेत त्यांच्याकडे आम्ही ज्या तक्रारी केल्या त्याच्यामुळे जरा कायद्याच्या आधारामुळे आज बाबासाहेबांच्या कलमामुळे आज आम्हाला हे दिवस चांगले आलेत. पूर्ण अजून न्याय आला नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे आणि कायद्यावर आम्हाला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते अभिजितजी कांबळे. त्यांनी सांगितलेलं आहे की कायद्यावर विश्वास असल्यामुळे हा निवडणूक प्रक्रियेतला जो आहे तो तिढा सुटलेला आहे. खरं तर 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी एक आनंदाचं वातावरण बारामतीकरांमध्ये सर्वसामान्य मतदारांमध्ये पाहायला मिळते. खरं तर उमेदवारांचा खर्च जरी वाढत असला तरी निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा नेमका काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.